ज्ञानोबा तुकोबाचा गजर आणि टाळ मृदंगाच्या निनादामध्ये लाखो भक्तांच्या साक्षीनं आज देहूमध्ये तुकाराम बीज सोहळा भक्तिभावानं पार पडला। दुपारी 12 वाजता नांदुरकीच्या वृक्षाची सळसळ याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी वैष्णवांनी इंद्रायणी काठी दाटी केली। बघूया। संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या देहूत 375वा वर्षपूर्ती बीज सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। तुकोबारायांनी ज्या ठिकाणाहून वैकुंठ गमन केलं त्या ठिकाणी असणाऱ्या नांदुरकीच्या वृक्षाची पानं दुपारी 12 वाजता सळसळतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। नांदुरकीच्या वृक्षाची ही सळसळ अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दुपारी 12च्या सुमारास वारकऱ्यांनी गर्दी केली। रखरखत्या उन्हातही वारकरी खांद्यावर भगव्या पताका घेऊन मोठ्या उत्साहानं सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। दुपारी 12च्या सुमारास सगळ्यांच्या नजरा नांदुरकीच्या वृक्षाकडे लागल्या। पानांच्या सळसळीनंतर साक्षात तुकोबांचीच भेट झाल्याची प्रचिती या वारकऱ्यांना आली। पुष्पवर्षाव करीत हा सोहळा वारकऱ्यांनी आपल्या डोळ्यात साठवला। बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। तुकाराम महाराजांची पगडी, वीणा, टाळ, चिपळ्या, तुकाराम महाराजांची प्रतिमा आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान करण्यात आला। पुरस्कार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देहूच्या मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणी तसंच तुकोबांच्या शिळा मंदिरात दर्शन घेतलं। एक आनंद आहे, समाधान आहे आणि या वारकरी संप्रदायाच्या बद्दल एक मनात जो आदर निर्माण झालेला आहे, जो पूर्वी होता तो अधिक वृद्धिंगत झाला आणि खऱ्या अर्थाने या संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देहूच्या अध्यक्ष आणि त्यांच्या संस्थेने दिला। मला त्यासाठी त्यांनी योग्य समजलं, हे माझ्यासाठी फार भाग्याचं आहे। या सोहळ्यासाठी देहू नगरी सजली होती। देहू नगरीत मुख्य मंदिराला रोषणाई करण्यात आली होती, तर मंदिर आणि गाभाऱ्याला तब्बल 6 टन आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। संस्थांच्या वतीनं बीज सोहळ्याची सुरुवात पहाटे 3 वाजता झाली। भाविक पहाटे 3 वाजल्यापासूनच पांडुरंगाच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे होते। मंदिरात पहाटे काकड आरती अभिषेक पार पडला। सकाळी 10:30च्या सुमारास मुख्य मंदिरातून पालखीनं प्रस्थान केलं। त्यानंतर दुपारी 12 वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा पार पडला। या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देहू नगरी विठू नामाच्या जयघोषात दुमदुमून गेल्याचं अनुभवायला मिळालं। सागर शिंदे, पुढारी न्यूज, देहू।